दिसतंय काय तसं भाग पाडितोय मग नीट बस नीट बस हाय बोल हाय गाय हाय फ्रेंड काय हाय का मुद्दाम करतो ना असा आहे ना हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज चंपाषष्ठी आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तस नाही करू बेटा मग काढू नको अरे काही नस करत काढतो कशाला असंच त्याला वर लावितो होय मग चांगले दिसत वरले लई असं छान दिसतं मग इथं बेल पॉइंट कसं आहे इथं बाई ते पहिलं जुनं गुण दिलेलं आहे ना आजीने आणि ते पण लय वर आहे त्याच्यामुळे मग मी खाली टिकली लावते तुला वर आवडतं का तर आज चंपाषष्ठी आहे आणि कशा पद्धतीने आज आम्ही चंपाषष्ठीचं म्हणजे छोटंसं पूजा करीत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हा सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण वांग्याचं भरीत आणि कांद्याची जी पात असते ती त्यामध्ये टाकू हाताने खातो मी तर वांग्याचं भरीत सगळ्यांना आमच्या घरामध्ये बी आवडतं आणि वांग्याचं भरीत आज बनवणार आहे आणि बाजरीच्या भाकरीही बनवणार आहे आणि नैवेद्यासाठी आपण तेच बनवणार आहोत तर कसं तू तर चला वेळ न घालवता आपण आता कामाला सुरुवात करूया आणि ओमचं पहा केस वाढलेत ना तर तो कसं करतोय तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी येथे मी मोठलेच वांगे घेतलेले आहे आणि ही कांद्याची पात म्हणजे बरेच मार्केटमध्ये फिरलो तेव्हा ही कांद्याची पात आपल्याला भेटली आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर बी यामध्ये घालायची आहे तर चला आपण आता हे वांगे भाजून घेऊया वांगे लवकर भाजण्यासाठी त्याला आपण आता थोडसा वरून तेलाचा हात लावूया म्हणजे तेल लावल्यानंतर वांगेही लवकर भाजतात आणि त्यानंतर त्याचे जे सालं असतात ना ते पण लवकर निघतात पण यापेक्षा आपल्याला चुलीवरती जर आपण वांग्याचं भरीत जर आहारावरती केलं ना खूप छान लागतं परंतु आपल्याला ऑप्शन नसल्यामुळं आपण गॅसवरच अशा पद्धतीने भाजून घेऊ राहिलेलो आहोत साईडला वांगे भाजत आहेत तोपर्यंत म्हटलं आपण आता ही कवळी कांद्याची जी पात आहे ती आपण आता निसून घेऊया त्यामधले जे खराब असेल ते काढून टाकायचं आणि पहा मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही याला काय बोलतात आम्ही डेंगळा बोलतो पहा तर अशा पद्धतीने आता माझं निवडायचं चालू आहे साईडला वांगेही भाजायचे चालू आहेत तर म्हटलं एकात एक कामं केल्याच्या नंतर आपले लवकर आवरतील तर पहा आपले आता वांगे चांगल्या प्रकारे भाजत आलेले आहेत कारण की मी गॅस स्लो फ्लेमवरच केलेला आहे चांगले भाजण्यासाठी आणि साईडला पहा ओमचं काय चालू आहे तर पाहू शकतात मस्त असे वांगे भाजलेले आहेत वांग्याच्या भरितामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण त्यानंतर जिरे हे ठोसर असे आपण आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया तर पहिले आपण 4-5 वांगे भाजून घेतलेले आहेत परंतु म्हटलं त्यामध्ये काही किडके निघतील त्यामुळं मग मी परत 2-3 वांगे भाजायला ठेवलेले आहेत आणि पहा काही भाजायला टाकलेले आहेत आणि काहींचे मी सालं काढायचं चालू आहे एकदम काळे असे वांगे वरून झालेले आहेत चला आपण आता फोडणी देऊया येथे आपण हिरवी मिरची लसूण जिरे हे ठोसर असे खलबत्त्यामध्ये बारीक केले आता सोनेरी रंगावर याला फोडणी देऊन घ्यायची तर पहा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर पाथीचा कांदाही आपण आता परतून घेऊया वांग्याच्या भरितामध्ये जो पाथीचा कांदा कवळा असतो ना तो खूप छान लागतो त्यामुळं मी जास्त पात टाकलेली आहे कारण की वांग्याच्या भरितामध्ये पाथीचा कांदा जर असेल तर खूप छान लागतो तर साईडला मी आता वांगे चांगल्या प्रकारे किडके आहेत की नाही ते पाहून घेतलेले आहेत आणि ही पातही चांगल्या प्रकारे परतून झालेली आहे त्यामध्ये जे आपण आता भरीत केलेलं आहे ते आपण आता यामध्ये टाकूया आणि चम्मचने थोडंसं बारीक करून घ्यायचं म्हणजे सर्व मिक्स होईल तर तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे
त्यानंतर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तर वांग्याचं भरीत आपलं आता चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. थोडीशी आपण आता 5 मिनटासाठी वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर मग आपण गॅस बंद करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये ज्या बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत त्या बनवून घेऊया. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि छोटीशी पूजाही केली जाते. आणि अशा पद्धतीने माझं आता भाकरी करायचं चालू आहे. आणि चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिवेही बनवले जातात आणि कोणी कोणी चंपाषष्ठीच्या दिवशीच नागदिवेही बनवतात आणि वांग्याचं भरीतही बनवतात. आणि तर नागदिव्याचा व्हिडिओही मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि भरपूर यूट्यूब फॅमिलीने आपल्याला त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलेलं आहे. तसंच प्रेम ह्या बी व्हिडिओला द्या. तर इथे माझे आता चालू आहे छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या बाजरीच्या. तर चला आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया. छोट्याल्या भाकरीला रोडगेही कोणी कोणी बोलतं. तर पहा छोट्याल्या आता बनवायचे चालू आहे. तर 5 बनवायच्या आहेत आपल्याला छोट्याल्या भाकरी. मागच्या वर्षी ही चंपाषष्ठीचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता. त्यामध्ये लहान मुलांचा सहभाग होता त्या व्हिडिओमध्ये. कारण की तळी उचलायला सर्व मुलंही ओमचे मित्र आलेले होते आणि ह्या वर्षी काय कोणाला बोलवलं नव्हतं. त्यामुळं त्याच्या लक्षात आलं की आई या पूजेला लहान मुलं असतात, लहान मुलांना ह्या वर्षी बोलवलं नाही का. तर मुलं नव्हते त्यामुळं. तर पाहू शकतात मस्त असे आपण आता छोट्याले ज्या भाकरी आहेत बनवून घेतलेल्या आहेत. तर चला आपण आता राहिलेल्या 1-2 आहेत त्या बनवून घेऊया. तर नैवेद्याचं आपल्याला ताटही बनवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट तयार केलं जातं. त्यानंतर नागिनीचं पान, तांदूळ आणि सुपारी हे गणपतीचं प्रतीक म्हणूनही या ताटामध्ये आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर खोबरं, भंडारा, नैवेद्यामध्ये गूळ, दिवा लावून आपण अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायची आहे. तळी उचलायची आहे. तर चला आता साहेबन ओम तळी उचलितेल. तू 2 खा मग. तुला जास्त खायचे का? ओमला आवडते बरं का, मागच्या वेळेस खाल्ली होती त्याने. मला ते थांब बेटा पूजा झाल्यास नंतर खायचं. तुम्हाला म्हणता येतं का ते का मोबाईलवर लावायचं? मोबाईल आणला आहे. तुम्ही मागच्या वेळेस मानलं होतात हां काय ते येळकोट येळकोट जे मल्हार जेजुरीच्या खंडेराया. बावच्या फोनमध्ये मला बघून दे. बाबा बघून देत नाहीत ना. एकमेकाला भंडारा लावा आणि नंतर हे करा. जय मल्हार. हा चल पकड. हर हर महादेव चिंतामण मोरे भैरवाचं चंद्र अखंड याची जेजुरी मोहता जय जेजुरी. हर हर महादेव खंडेराय जय जेजुरी. जय देव जय देव जय मल्हार. तर अशा पद्धतीने चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तर एक नैवेद्य आपण देवासमोर ठेवलेला आहे. त्यानंतर एक तुळशीला आणि त्यानंतर मग ओमला एक द्यायचा आहे ना, बाबाला एक द्यायचा, ताईला एक द्यायचा. ओम जय मल्हार. हर महादेव. जय देव. ओम तुला म्हणता यायला लागलं? येळकोट 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 जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार खंडेरायाचा. तू शिक ना मग. दे बाप्पा खुशाल ठेव माझ्या ओमला. लेट लाईन. ओम आता खाणार आहे. खाऊन दाखव बरं कसं झाले. पूजा करूच दम निघत ना.
तर हा चंपाषष्ठीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.